नमस्कार बहिणींनो, अंगणवाडी सेविकांना तब्बल 14,000 रुपये पगार आणि मदतनीस ताईला तर 11,800 रुपये एवढा पगार अर्थातच मानधन हे सुरू झालेलं आहे आपल्या भारतामधल्या एका खूप मोठ्या राज्यामध्ये। तर ज्या पद्धतीने या ठिकाणी मानधनवाढ झालेली आहे तशाच पद्धतीची मानधनवाढ महाराष्ट्रामध्ये सुद्धा झाली पाहिजे, कारण की तिकडे महागाई आहे तिकडे मानधनवाढ झाली आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा महागाई त्यावेळेस आहे, म्हणून महाराष्ट्रामधील अंगणवाडी सेविका मदतनीस ताई यांना सुद्धा तेवढी मानधनवाढ व्हायलाच पाहिजे अशी आपली मागणी आहे। नेमकी कोणत्या राज्यामध्ये ही मानधनवाढ झालेली आहे ही आनंदाची बातमी त्या सेविका ताईंना मदतनीस ताईंना भेटलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशाच पद्धतीने मानधनवाढ होण्यासाठी आपल्याला नेमकं काय करायचं आहे याबद्दल अतिशय कमी वेळेमध्ये आपण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। बघा बहिणींनो, त्या ठिकाणी मदतनीस ताईला तर तब्बल 11,800 रुपये एवढं मानधन झालेलं आहे आणि अंगणवाडी सेविका ताईंना जर आपण विचार केला तर साधारणतः 14,000 रुपये एवढं मानधन झालेलं आहे। 14,000 रुपये लक्षात घ्या, 14,000 रुपये एवढं मानधन अंगणवाडी सेविका ताईंना झालेलं आहे। मग हा जो निर्णय आहे तो 1 ऑगस्ट 2026 पासून लागू होणार आहे आणि कुठे होणार आहे हा निर्णय लागू, तर बघा बहिणींनो, त्या ठिकाणी पश्चिम बंगाल सरकारने हा निर्णय घेतलेला आहे। तुम्हाला माहित असेल तिथे आता नवीन सरकार आलेलं आहे, त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे, खूप क्रांतिकारी निर्णय घेतलेला आहे, कारण की अद्याप 8वा वेतन आयोग लागलेला नाही आहे आणि 8वा वेतन आयोग लागण्याच्या आधीच अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंना खूप आनंदाची बाब, अतिशय चांगली बाब, कारण की शेवटी कोणत्याही गोष्टीचं सोंग करता येतं, पैशाचं सोंग करता येत नाही। अंगणवाडी सेविका ताईंना खूप आतुरता होती, मदतनीस ताईंना त्या ठिकाणी ओढ लागलेली होती की कधी या ठिकाणी मानधन वाढणार आणि हा निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे। याचा फायदा पश्चिम बंगालमधील हजारो अंगणवाडी सेविका मदतनीस ताईंना होणार आहे। आता कर्मचाऱ्यांच्या मेहनतीचं फळ भेटायला लागलेलं आहे, योग्य मोबदला त्यांना मिळणार आहे असं म्हणायला काही हरकत नाही। मग प्रश्न असा पडतो की पश्चिम बंगाल सरकारने जसा निर्णय घेतला तसा महाराष्ट्रामध्ये ही मानधनवाढ कधी होणार, महाराष्ट्र सरकार असा निर्णय कधी घेणार। महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री आपल्याला सर्वांना माहिती आहे त्या ठिकाणी एकनाथरावजी शिंदे साहेब आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी महायुतीचं ज्यावेळेस निवडणूक सुरू होती तर त्यावेळेस त्यांनी वचन दिलेलं होतं की आम्ही आशा सेविका, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताई यांची काय करू तर मानधनवाढ करू, परंतु अद्यापपर्यंत हे वचन पूर्ण झालेलं नाही आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की लाडकी बहीण योजना असेल किंवा मग शेतकरी बांधवांची कर्जमाफी असेल, यामध्ये महाराष्ट्र राज्य शासनाचा मोठा आर्थिक भार त्या ठिकाणी येतो आहे, म्हणून सरकारच्या सुद्धा अनेक अडचणी आहेत। परंतु मला 100% खात्री आहे की ज्या पद्धतीने महायुतीने आपले 2 महत्त्वाची वचनं पूर्ण केले, लाडक्या बहिणींना सलग योजना सुरूच आहे, त्यांना 2100 रुपये देण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला होता, तुम्हा सर्वांना माहिती आहे, तर ते 2100 रुपये सुद्धा भविष्यामध्ये डेफिनेटली सुरू होतीलच आणि त्यासोबतच महायुतीने कर्जमाफी सुद्धा करण्याचं वचन दिलं होतं। शेतकरी बांधवांना याचा निर्णय झालेला आहे। सध्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघताय की खूप दुष्काळ पडलेला आहे अनेक भागांमध्ये, तर काही ठिकाणी प्रचंड पाऊस झालेला आहे, त्यामुळे शेतकरी बांधवांचं दोन्ही परिस्थितीमध्ये खूप नुकसान झालेलं आहे। परंतु महाराष्ट्र राज्य शासनाच्या महायुती सरकारने अतिशय चांगला निर्णय घेतला, शेतकरी बांधवांना कर्जमाफी दिली। आता प्रतीक्षा लागलेली आहे महाराष्ट्र राज्यामधल्या तमाम अंगणवाडी सेविका ताईंना, कारण की त्या समाजाचा कणा आहेत, तो स्वाभिमान आहेत आणि म्हणून त्यांच्या मेहनतीला सन्मान भेटला पाहिजे, योग्य न्याय भेटला पाहिजे, सन्मान आणि योग्य मानधन सुद्धा हा त्यांचा हक्क आहे, कारण की त्यांचं काम अमूल्य आहे, म्हणून त्यांच्या कामाचा सन्मान देखील करणं हे महाराष्ट्र शासनाचं त्या ठिकाणी कर्तव्यच आहे असं म्हणायला काही हरकत नाही। म्हणून आता अंगणवाडी सेविकांची मागणी आहे की ज्या पद्धतीनं पश्चिम बंगालमध्ये म्हणजे बीजेपीचं सरकार आलेलं आहे, भाजपाचं सरकार आलं आणि त्या ठिकाणी मानधनवाढ केली, तशाच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये सुद्धा भाजप प्रणित सरकार आहे, युतीचं सरकार आहे, त्यामुळे डेफिनेटली त्यांचा हक्क मिळाला पाहिजे अशी सगळी अंगणवाडी सेविका ताईंची त्या ठिकाणी मागणी आहे। आणि निश्चितच आपल्याला खात्री आहे की थोडंसं हा जो काळ आहे ज्यामध्ये महाराष्ट्र आर्थिक परिस्थितीमधून थोडीशी तुम्हाला सुद्धा माहिती आहे की ज्या पद्धतीने 2-3 मोठमोठे निर्णय त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य शासनाने घेतलेले आहेत, तर आपण अशी अपेक्षा करूयात की आगामी काळामध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशा पद्धतीची मुदतवाढ होईल। बहिणींनो, तुम्ही सांगा की सध्या जी महागाई आहे त्यामध्ये तुम्हाला जे मिळणारं वेतन आहे, वेतन तर म्हणता येणार नाही, जे मानधन आहे तर ते तुम्हाला पुरतं का, त्याच्यामुळे तुमचा उदरनिर्वाह व्यवस्थित चालतो का, यामुळे तुम्हाला फायदा होतो का, काही पैसे सेव्हिंगमध्ये जातात का, आणि जर नसेल तर मानधनवाढ कधीपर्यंत व्हावी या संदर्भामध्ये पश्चिम बंगाल सरकारने ज्या पद्धतीने निर्णय घेतला तशाच पद्धतीचा निर्णय महाराष्ट्र सरकारने कधीपर्यंत घ्यावा याबद्दल तुमची अमूल्य अशी प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। बहिणींनो, काळजी घ्या, खूप खूप धन्यवाद।